ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा थेट इशारा मुख्यमंत्री फडणवीसांना दिला। त्यांनी या संदर्भात आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। लोकायुक्त कायद्याला 2 वर्ष झाली तरीही त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि हा कायदा यावा ही सरकारची इच्छा दिसत नाहीये असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसलाय। दरम्यान नागपूरला विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच हजारे यांनी ही भूमिका घेतल्याने अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची आता शक्यता आहे। मुळात अण्णा हजारे कशासाठी उपोषण करतायत आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे आणि ही घोषणा महायुती सरकारसाठी मोठी अडचण का ठरणार आहे याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ज्या कारणासाठी उपोषण करतायत आपण ते आधी समजून घेऊयात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी का महत्वाची आहे? तर महाराष्ट्र लोकायुक्त कायदा हा राज्यस्तरीय भ्रष्टाचार विरोधी एक रक्षक असणारा कायदा आहे। जसं केंद्रात लोकपाल आहे तसंच राज्यात लोकायुक्त आहे। या कायद्याची अंमलबजावणी झाली तर राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराला कुठेतरी चाप बसेल। आता हे विधेयक 2022 ते 23 मध्ये मंजूर झालं, पण अंमलबजावणीसाठी राज्यपालांची मंजुरी आणि केंद्राची सहमती घेणं बाकी आहे। तुम्हाला सांगते 2024च्या डिसेंबर मध्ये राज्यपालांनी हे विधेयक मंजूर केलं, पण अद्याप पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली नाहीये। आत्ताच्या घडीला जर या कायद्याची अंमलबजावणी झाली तर मंत्र्यांवरील आणि नोकरशाहीवर भ्रष्टाचाराच्या तक्रारी तपासल्या जाऊ शकतील, म्हणजे स्वतंत्र चौकशी होईल आणि लवकरात लवकर न्याय मिळेल। आता या कायद्याने सामान्य माणसाला ताकद मिळणार आहे आणि भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेल्यांना न्याय मिळेल। तसेच राज्यातील विकासाला गती येईल, कारण भ्रष्टाचार रोखला गेला तर पैसे योग्य त्या ठिकाणी पोहोचतील। महत्वाचं म्हणजे भारतात फक्त 15 राज्यांमध्येच लोकायुक्त सक्रिय आहे। महाराष्ट्रात लोकायुक्त नसल्याने भ्रष्टाचाराची फसल वाढते, प्रकरणं वाढतायत, पण न्याय मिळत नाही। अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये लोकायुक्त कायद्यासाठी मोठं जनआंदोलन उभारलं होतं आणि भ्रष्टाचार मुक्त भारताचा नारा देत अण्णांनी उभारलेल्या आंदोलनास देशभरात मोठा पाठिंबा मिळाला होता। त्यानंतर देशात आणि महाराष्ट्रातही सत्तापालट झाल्याचं पाहायला मिळालं आणि याच पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आपल्या जुन्याच मागण्यांपैकींच्या लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय आणि या संदर्भात त्यांनी सरकारला एक सविस्तर पत्रही लिहिलंय। यात ते म्हणालेत की 28 डिसेंबर 2022 रोजी विधानसभेत आणि 15 डिसेंबर 2023 रोजी विधान परिषदेत हे विधेयक मंजूर झालं, पण 2 वर्ष उलटल्यानंतरही या कायद्याची अंमलबजावणी होत नाहीये। यावरून लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची इच्छाच नसल्याचं स्पष्ट होत आहे। त्यामुळे आपण आमरण उपोषणाचा पर्याय निवडला असल्याचं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। आता अण्णा हजारे हे उपोषण कुठे आणि कधी करणार आहेत? तर 30 जानेवारी 2026 ला महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिनीच अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी इथल्या यादव बाबा मंदिरात उपोषणाला बसणार असल्याचं म्हटलंय। त्यामुळे अण्णा हजारेंच्या या नियोजित आमरण उपोषणाला अद्याप 1.5 महिन्याचा अवधी शिल्लक असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मागण्यांबाबत आणि लोकायुक्तांच्या अंमलबजावणीबाबत काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।